इज एनिथिंग अँड एव्हरी. नमस्कार व हार्दिक स्वागत. आशा आहे सर्वजण मजेत आनंदात आहात. आधीच्या व्हिडिओमध्ये मी म्हटले होते की आपला भारत देश हा आपली संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज, सर्व सजीव निर्जीव साठी आदर आणि आपल्या वेगवेगळ्या रंगांनी नटलेल्या विविध सणासाठी जगप्रसिद्ध आहे. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर साजरा होणारा आणि सर्वांचा लाडका सण म्हणजे दिवाळी किंवा दीपावली. दिवाळी किंवा दीपावली हा जरी हिंदू सण असला तरी तो इतर भारतीय धर्मामध्येही साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा किंवा अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात. हिंदू मास आश्विन आणि कार्तिक या महिन्यात म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान दिवाळी साजरी केली जाते. हा उत्सव साधारणपणे 6 दिवस चालतो. विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्वाशी दिवाळी जोडलेली आहे, जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले म्हणून हा उत्सव. तसेच समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता व अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे. इतर प्रादेशिक कथा व परंपरा या सणाला विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यम, यमी, धन्वंतरी आणि विश्वकर्मा यांच्याशीही जोडतात. प्रामुख्याने हा हिंदू सण असला तरी इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात. जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी करतात, जी महावीरांच्या अंतिम मुक्तीचे प्रतीक आहे. मुघल तुरुंगातून गुरु हरगोबिंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक बंदिछोड दिवस साजरा करतात. नेवार बौद्ध हे लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात, तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी करतात. हिंदू, शीख आणि जैन लोकांसाठी दिवाळी हा एक प्रमुख सांस्कृतिक सण आहे. दिवाळीच्या सणाचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मी पूजनाचा दिवस. हा भारताव्यतिरिक्त फिजी, गयाना, मलेशिया, मॉरिशस, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, सिंगापूर, श्रीलंका, सुरिनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथेही अधिकृत सुट्टीचा दिवस असतो. या उत्सवादरम्यान घरे, मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे, मेणबत्त्या आणि कंदिलांनी प्रकाशित, सुशोभित करतात. उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे सुगंधित तेल व उटणे लावून स्नान करतात. विविध मिठाई, फराळचे पदार्थ, फटाके आणि रांगोळीची सजावट ह्यासाठी देखील दिवाळी प्रसिद्ध आहे. विशेषतः शहरी भागातील लोकांसाठी दिवाळी म्हणजे वार्षिक एकत्र येण्याचा कालावधी असतो. शहरातील उद्यानांमध्ये संगीत आणि नृत्य सादरीकरण व सामुदायिक मेळ्यांचे आयोजन केले जाते. दिवाळी हा सण किमान 3000 वर्षे जुना आहे असे समजले जाते. या सणाचा उगम फार प्राचीन काळी म्हणजे आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश 7 पाक्यज्ञांमध्ये होतो. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हणले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील 2 शब्दांच्या उच्चाराने झाली. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे चोळ. याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. 6 दिवस साजरी करत होते. हे 6 दिवस म्हणजे वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, आश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस. वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गायी, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळदकुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात. समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते.
या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशी पुढे आणि दारात परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत. धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. भविष्यवाणी हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिसतात. या कारणास्तव यमलोकात परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. धनत्रयोदशी बद्दल अजून एक आख्यायिका आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले. समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची देवांचा वैद्य पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो. या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून धने, गुळ व पायसाचा नैवेद्य दाखवितात. जैन धर्मीय या दिवसाला धन्यतेरस म्हणतात. भगवान महावीर या दिवशी 3 या व 4 थ्या ध्यानात जाण्यासाठी योग निद्रेत गेले होते. 3 दिवसाच्या योग निद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाण प्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्यतेरस या नावाने प्रसिद्ध झाला. नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासूर वधाची आख्यायिका प्रचलित आहे. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व औद्धत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अशा एकूण 16,100 स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अति लालसेमुळे त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छत्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन आक्रमण केले. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे 2 तुकडे करत त्याचा वध केला. नरकासूर वधाने देवादिकांना तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाही हे जाणून कृष्णाने या 16,100 कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून सुवासिक उटणे लावून सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकार म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे. नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते. तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्ना दिवशी उडवून संपवतात. आश्विन अमावास्येस प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून स्थिर लग्नावर करतात. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे,
साळीच्या लाह्यांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. काही ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी लागणारी केरसुणी नवीन विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळदकुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. केरसुणीने घर स्वच्छ होऊन घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य दूर होते असे मानले जाते. प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. गुप्त काळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुषाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहे. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले. लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती आणि अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात. ही या पूजेची विशेषता आहे. दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्षलक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी असे समजले जाते. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस पाडवा किंवा बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि इडापिडा टळो व बळीचे राज्य येवो असे म्हणतात. 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला शुभा असे म्हणतात. हा लोककल्याणकारी राजा बळीच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक नवीन वर्षाचा प्रारंभ करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त या दिवशी जाव्यास आहेर करण्याची प्रथा आहे. शेतकरी राजा बळीला 3 पावले जमीन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात स्त्रिया भावाला ओवाळताना इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो असे म्हणतात. उत्तर भारतात लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे, पण कालांतराने इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धन पूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्यपदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण इमी हिच्या घरी भेटायला जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. बंधू भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवयाची. कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौतटाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात आणि चित्रगुप्तची जयंती म्हणून साजरी करतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात. असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून भय नसते असा समज आहे. जैन समाजची दिवाळी अश्विन अमावास्येला जैनांचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर मोक्षाला गेले. त्या दिवशी महावीरांना जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात, दिवे उजतात आणि त्यांना निर्वाण लाडूंचा भोग चढवतात आणि नंतर फटाक्यांची आतषबाजी करतात. आंध्रातील तेलुगू समाज मंडळी नरक चतुर्दशीलाच दिवाळी म्हणतात. त्या दिवशी कागदाचा किंवा बांबूचा नरकासुराचा पुतळा करून त्याचे दहन करतात, मग दिवे लावतात व लक्ष्मीपूजन करतात. दिवाळीच्या दिवशी बंगाली लोक कालीबाड्यात जाऊन कालीची पूजा करतात. रात्री जागरण करून भजने म्हणतात. दीपावलीच्या रात्री घरोघर व मंदिरात दिवे लावतात. त्यांचे लक्ष्मीपूजन 15 दिवस आधी म्हणजे शरद पौर्णिमेलाच झालेले असते. गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसांतच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगल्यान हा निर्वाणाला गेला. त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून दिवे लावतात.
तमिळ समाजमध्ये प्रत्येक घरातून स्त्री पुरुष एक एक जळती पणती देवळात नेऊन ठेवतात आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात. केरळमधील मल्याळी समाज दिवाळीच्या दिवशी अयप्पा देवाची पूजा करतात. घरांभोवती आणि मंदिरात रांगोळी काढून दिवे लावतात. दक्षिण भारतीय मिष्टान्ने बनवून लोकांना केळीच्या पानांमधून प्रसाद वाटतात. पंजाबातील शीखांच्या 6व्या गुरूंना जहांगीर बादशहाने कैद करून ठेवले होते. त्यांची आश्विन अमावास्येला सुटका झाली म्हणून शीख तो दिवस दाता बंदी छोड दिवस म्हणून साजरा करतात. सिंधी समाजमध्ये पूर्वी सिंधू नदीच्या काठी दिवे लावायची परंपरा होती. आता घरात गणेशाची आणि लक्ष्मीची पूजा करून घराच्या दरवाजात दिवे लावतात. राजस्थानी लोक दिवाळीला राम वनवासातून परत आला म्हणून लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. दिवाळीतल्या चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. संध्याकाळी मुली मस्तकावर गुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा घेऊन घरोघर फिरतात. अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटाने करतात. नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात युथ क्रीडेला विशेष महत्त्व आहे. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच पण शिवाय कुत्रे, गायी, बैल यांचीही पूजा करतात. गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात. गावांमध्ये आणि शहरी भागात नरकासूर राक्षसाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन करण्याची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. या सणाला आता जागतिक स्वरूप येत चालले आहे. जगभरातले भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथे न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. लंडन शहरातही दिवाळी साजरी केली जाते. ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. यामध्ये शहराच्या प्रमुख फेडरेशन चौकात भारतीय संस्कृतीवर आधारित अनेक कार्यक्रम सादर होतात. त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतो. मित्रांनो, असा आहे आपला लाडका दिवाळी किंवा दीपावलीचे सण. विनंती, व्हिडिओ मित्रासोबत शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट, सूचनेचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आता आपला निरोप घेतो. भेटूयात लवकरच.